चलो वेलकम टू ऑल. इथं बघा, फेम 2 स्कीम एक्सपायर ऑन मार्च 31. बरोबर. आजचा कीवर्ड आपला असेल फेम. ॲक्च्युली यावर मी एक लेक्चर ऑलरेडी घेतलेला आहे, पण बेसिक काय माहिती आहे का, यावर्षी म्हणजे 2024ला ही योजना एंड होत आहे, म्हणजे संपत आहे. बरोबर. त्यामुळे 2024च्या पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला जो पर्यावरण किंवा शाश्वत विकास हा जो घटक आहे, त्यामध्ये नक्कीच यावर प्रश्न हा विचारण्यात येईल. ठीक आहे. पहिल्यांदा बेसिक बघा. पहिल्यांदा फेम या योजनेचा लॉंग फॉर्म बघून घ्या काय आहे. तर तो आहे द फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रॉनिक व्हेकल इन इंडिया, म्हणजे फेम. फास्टर ॲडॉप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जोरात काय करणे, ॲडॉप्ट करणे आणि उत्पादन करणे कशाचं, इलेक्ट्रॉनिक व्हेकलचं भारतामध्ये, त्याला म्हणतात फेम योजना. डन. आता बेसिक पहिल्यांदा समजून घ्या या योजनेचं बॅकग्राऊंड काय आहे. तर त्याआधी ही बस बघा. बरं बघा, आपली शिवाई नावाची बस आहे बघा, इथं फेम दिलाय बघा, मी झूम करतो. बरोबर नाही का. आता बॅकग्राऊंड बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे याचं बॅकग्राऊंड कळेल. गव्हर्नमेंटनं काय केलं, नॅशनल इलेक्ट्रॉनिक मोबॅलिटी मिशन हे सुरू केलेलं होतं. हे जुनं आहे, ज्याचा उद्देश होता 2020 पर्यंत 6 ते 7 मिलियन इलेक्ट्रॉनिक व्हेकल तयार करणे. पण आठवत असेल नॅशनल सोलर मिशन 2020चं जर तो विचारू शकतो, तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक मोबॅलिटी मिशन तो विचारायला मागे पुढे बघणार नाही. PYQवर पकड का आवश्यक आहे याचं उदाहरण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. या इलेक्ट्रॉनिक मिशन अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं होतं, तर 2015 मध्ये FAME म्हणजे फेम नावाची योजना ही सुरू केली. बरोबर. ज्याचा कालावधी होता 2015 ते 2019 पर्यंत काय करणे, तर इलेक्ट्रॉनिक व्हेकलला चालना देणे. म्हणजे या योजनेअंतर्गत, मिशन अंतर्गत ही स्कीम होती. 15 ते 19 हा जो कालावधी आहे याला म्हणतात फेम 1. फेम 1 योजना. 2019 पासून 2024 पर्यंत याला म्हणतात फेम 2, ज्याचा एंड हा 31 मार्च 2024 ला होत आहे. इज दॅट क्लिअर. या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, तर जे पब्लिक व्हेकल आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपली शिवाई नावाची बस झालं, यांना सबसिडी देते. कशासाठी, तर इलेक्ट्रॉनिक व्हेकलला चालना देण्यासाठी, त्याच्या निर्मितीसाठी. मग आता इलेक्ट्रॉनिक व्हेकलला ची जर निर्मिती केली तर परिणाम काय होईल त्याचा विचार आपण 2 मिनिटांनंतर करू. पण तत्पूर्वी बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक व्हेकल पॉलिसी. इज दॅट क्लिअर. लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेकलला चालना देण्यासाठी धोरण निर्माण करणारं हे महाराष्ट्र आपलं, त्याला काय म्हणतात की पहिले राज्य ठरलं आहे. बरं का, फर्स्ट स्टेट आहे. लक्षात ठेवायचं. इथं हायड्रोजन पॉलिसी प्रसिद्ध करणारं पण महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल प्रसिद्ध करणारं. ज्या अंतर्गत बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 2025 पर्यंत राज्यातील नवीन वाहन नोंदणी इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा किती पर्सेंटच्या वर नेणे, 10% वर. म्हणजे सिंपल भाषेमध्ये RTO कडे जेवढे वाहन रजिस्टर्ड होईल त्यामध्ये 10% वर हिस्सा हा इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा असला पाहिजे. आणि या अंतर्गत विशेष करून लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातील काही शहरांवर म्हणजे 7 शहरांवर लक्ष हे केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये बघा, मुंबईसह पुणे, नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अमरावती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यासह, आणि एक उपनगर. बरोबर. यामध्ये याच्यावर काय केलं आहे, विशेष लक्ष हे केंद्रित केलेलं आहे. चला कळलं इथपर्यंत. इथं महत्वाचं आहे 25 पर्यंत किती, 10% वर हिस्सा नेणे. आणि यासाठी कोणती योजना आपल्याला कामी पडणार आहे, तर फेम नावाची योजना. इज दॅट क्लिअर. आता मला सांगा, एवढं बॅकग्राऊंड सांगितल्यानंतर की पहिलं राज्य, बरोबर, त्यानंतर याचं एंड, या योजनेचं, ह्या सगळ्यांचा कोरिलेशन म्हणजे यावर्षी यावर नक्कीच प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. थोडं अजून बेसिक जाणून घ्या. बेसिक बघा, तुम्हाला माहित असेल की 2070 पर्यंत भारताला नेट कार्बन झिरो न्यूट्रॅलिटीचं लक्ष्य प्राप्त करायचं आहे. म्हणजे काय सर, नेट कार्बन झिरो न्यूट्रॅलिटी म्हणजेचा अर्थ होतो, जेवढं आपण कार्बन उत्सर्जन करू, सोप्या भाषेमध्ये जेवढं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करू तेवढंच ओके त्याचं कमतरता म्हणजे मिटिगेशन पण झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 0 वरून 100 जर उत्सर्जन होत असेल तर 100 वरून 0 पर्यंत झाडं लावणे किंवा इतर उपाययोजना करणे, त्याला म्हणतात नेट कार्बन झिरो न्यूट्रॅलिटी सिंपल भाषेत. बाकी टेक्निकल योजना अजूनही आहे. डन.
तर हे अचीव करायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक व्हेकलला चालना द्यावी लागेल. परफेक्ट. आणि यामध्ये बघा मी मगाशी टॉपिक सोडला होता की ईव्हीला जेवढं तुम्ही चालना द्याल त्याचं महत्त्व काय किंवा त्याचा बेनिफिट काय होईल. तर सर्वात महत्त्वाचं मला सांगा, क्रूड ऑइलची डिपेंडन्सी आपली कमी होईल कच्च्या तेलावरची, आणि त्यामुळे भारताचं परकीय चलन वाचेल आणि परकीय चलन वाढेल. त्यालाच टेक्निकल इकॉनॉमीच्या भाषेमध्ये म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट हा भारताचा मजबूत होईल. जर कधी आयोगानं प्रश्न विचारला की पुढीलपैकी कुठला घटक हा रुपयाच्या स्थिरीकरणासाठी आवश्यक आहे किंवा स्थिरीकरणाला चालना देतो, आणि जर त्यामध्ये फेम नावाची योजना जर पर्यायामध्ये दिली तर बिंदास त्याचा आन्सर हे यस लावून टाकायचं. मला कळली इथपर्यंत. तर या प्रकारे बेसिक ही काय होती, फेम नावाची योजना. ओके. विशेष करून यामध्ये आपण हा टेलिग्राम जॉईन करून घ्या. असेच टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न करतो की जे सहसा रेफरन्स बुकमध्ये कमी सापडतात परंतु परीक्षाभिमुख अत्यंत इम्पॉर्टंट आहे. चला ठीक आहे इथपर्यंत. आणि एक सूचना होती आपली, या ऑफरला जो तुम्ही प्रतिसाद नाही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरोबर. सर्वात जास्त रजिस्टर्ड त्याला काय म्हणतात की आपले एनरोल मुलं यामध्ये झालेले आहे. आणि बेसिकली ही ऑफर काय होती तुम्हाला माहीत असेल की यामध्ये उद्देश माझा एकच होता की जर तुम्ही इकॉनॉमीची बॅच घेताय 15 मार्कासाठी प्री आणि मेन्सला, तर सोबत करंट पण तुमचं मजबूत व्हावं. म्हणजेच 30 मार्काची तयारी एकाच बॅचमध्ये आणि एका फीजमध्ये. पॉलिटी सोबत करंट ह्याशी आपली ऑफर होती, ही तुम्हाला माहीत आहे, ती सांगण्याची गरज नाही. फक्त मी तुम्हाला पिन करून देतो की 30 मार्च म्हणजे मला वाटतं उद्या की आज याचा लास्ट डेट आहे. तुम्ही त्याला ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता. 15% ऑफ पण मिळेल आणि सोबत बॅच पण मिळेल तुम्हाला. महाराष्ट्रातील मला तरी वाटते सर्वात सोपी म्हणजे स्वस्त बॅच ही आहे. ठीक आहे इथपर्यंत. चला. आणि ॲप कुठलं डाउनलोड करायचं आहे तुम्हाला रजिस्टर्ड खाली लिंक मी तशी उपलब्ध करून द्यायला सांगतो टीमला. चलो ठीक आहे. मेन मुद्दा आपला होता इथं फेम नावाची योजना. डन. मी ही नोट्स टेलिग्रामवर टाकून देतो. व्यवस्थितपणे काय करून घ्या, ती वाचून घ्या. ठीक आहे. आणि एक बॅचच्या पोरांना पण सूचना होती, चालू घडामोडीचे माझे लेक्चर हे अपलोड झालेले आहे 54 लेक्चर. बरोबर नाही का. विचार करा इथं चालू घडामोडी म्हणजे फक्त थातूर मातूर नाही बरं का. याचा प्रमुख उद्देश आहे सगळं चालू घडामोडी 1 वर्षाचा कव्हर करणे पूर्ण दिनविशेषपासून सगळं. तर त्यामध्ये 54 लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. इज दॅट क्लिअर. अजून त्यामध्ये लेक्चर अपलोड होतील आणि PDF पण होईल अपलोड. ठीक आहे. बाकी इकोपॉलिटीबद्दल काय प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याला. चलो ओके. चलो डन.